नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात तुम्ही सगळे? आज मी तुम्हाला रेडी दिसते. कॅप्शन तुम्ही बघितलंच असेल, पण माझी सांगण्याचं काम आहे ते मी सांगणारच तुम्हाला. आज आहे आपल्या दीदीचा आणि जिजूंचं वेडिंग ॲनिव्हर्सरी, 5th वेडिंग ॲनिव्हर्सरी. सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत. त्याच्या मागचं कारण खूप वेगळं आहे. मोठ्या चॅनलवर तुम्ही पाहालच, त्याच्यानंतर मी इथे सुद्धा सांगते. कारण असं आहे की दीदीचं लग्न 4 वर्षांपूर्वी कडक लॉकडाऊनमध्ये झालं, जेव्हा फर्स्ट लॉकडाऊन होतं आणि ते पण मे महिन्यामध्ये झालं. तेव्हापासून असं होतं की यार आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि दीदीच्या फॅमिलीने संपूर्ण सपोर्ट दाखवला त्यावेळेला, की म्हणजे तेव्हा 10-10 जणच फक्त अलाउड होते घरी वगैरे अशा सगळ्या गोष्टी. आणि तेव्हा इव्हन गाडीतून 1-2 जणांसाठीच अलाउड होतं, म्हणजे जास्त जण जाऊ पण शकत नव्हते. त्याच्यामुळे आम्हाला कोणालाच जाता नाही आलं. आणि दीदीचं आणि जिजूंचं लग्न त्या सिच्युएशनमध्ये पण घरी सुद्धा त्याच दुकानी साखरपुडा, हळद आणि लग्न ते सगळं एका दिवशी सगळं अरेंज करून व्यवस्थित केलं. तर तेव्हापासून मम्मीची खूप इच्छा होती की आपण ॲटलिस्ट काहीतरी आपल्याकडून छोटं का होईना पण काहीतरी करायला पाहिजे. तर त्यासाठी आपण आता चाललोय दादरला हॉल बुक केलेला आहे आणि संपूर्ण अरेंजमेंट हे संपूर्ण मम्मीच आहे. मम्मी लग्न ते कोविड संपल्यापासून सगळी इच्छा तशीच माझी राहिली. कारण की म्हणजे आता काय बोलू मी, इतकं सगळी म्हणजे आम्ही अरेंजमेंट केलेली होती. हॉल बुक करण्यापासून पत्रिका छापलेल्या, गिफ्ट घेतलेले, सगळं म्हणजे सगळी तयारी झाली होती. दागिन्यांपासून जे काय असेल ते. तर आज इच्छा पूर्ण होते माझी. तर मम्मीची पहिले तर इच्छा पूर्ण होते संपूर्ण. आणि आता खूप दिवसांपासून तीच तयारी सुरू होती. सो आज फायनली तो दिवस आला. इमोशनल मुवमेंट आहे, हॅपी मुवमेंट आहे, मिक्स सगळे इमोशन्स आहेत. तर म्हणजे असं वाटतंय की जवळजवळ दीदीचं लग्नच आहे. कारण दीदी सुद्धा छान पद्धतीने रेडी झाली आहे. मी तुम्हाला दाखवेनच दीदीचं सुद्धा संपूर्ण आउटफिट, जिजू सुद्धा. आणि मला तर हेच वाटतंय, मला तर ॲनिव्हर्सरी वाटत नाहीये. मला वाटतं की आपण लग्नाला चालू आहे आणि दीदीचं लग्नच लावायचं आज त्याच पद्धतीने. म्हणजे असं आहे कारण कसं असतं ना की काही गोष्टी घडत नाहीत, पण त्याची ठराविक वेळ येते आणि त्या गोष्टी घडतात. आणि आपण मनापासून जे बोलतो ना किंवा जे सतत असतं ना, मॅनिफेस्टिंग करतो ना, तर ते खरोखरच कम्प्लीट होतं. सो येस, आता आपण जवळजवळ 15-20 मिनिटात पोहोचू. आणि आय एम डॅम एक्सायटेड. यार माझं आहे ना, म्हणजे मी डान्सचा वगैरे विचार करत होती, पण डान्सचं काही तर झालं नाही. मला काय डान्स बसवता आला नाही किंवा तेवढा वेळ पण नाही मिळाला. इव्हन थोडं टाइम आधीपासूनच, त्याच्या आधी पण लग्न होती ना, त्याच्यामुळे. आणि खूप थोडी धावपळ होती वगैरे सगळ्या गोष्टी, तर ते काय करता नाही आलंय. बट मी गाण्याचा विचार करते की आपण थोडीफार सिंगिंग करूया, 2-2 लाईन्स आपण बोलूया. त्याची पण काय प्रॅक्टिस झाली तर मला नोट करून घ्यावं लागेल फोन पकडून. सो येस, चला लेट्स गो. सो आपण फायनली आलेलो आहोत आणि इकडे आम्ही या चेंजिंग रूममध्ये आहोत. सगळ्या इकडे गोष्टी ठेवलेल्या आहेत, इकडे वगैरे सगळ्या गोष्टी. आणि जिजू आणि दीदी सुद्धा आलेले आहेत, त्यांचं फोटोशूट सुरू आहे. आता हळूहळू एक करून गेस्ट सुद्धा येतात. आणि मम्मी तिकडे मी तुम्हाला दाखवते किती सुंदर तयार झाली आज. सी गाईज, मम्मी कशी वाटते आज? खूपच सुंदर यार. प्लीज मम्मीसाठी एक गुलाबाचं फुल कमेंट करा. मस्त, ब्युटिफुल. माझं संपूर्ण आउटफिट आहे. हा ऍक्च्युली दीदीच्या लग्नासाठीचा लेहंगा घेतला होता आणि तो आज मी वेअर केलेला आहे. बघा, तो दिवस आलाच शेवटी. ते बघा, हा असा लेहंगा. सो मम्मी जिंना भेटते, शी इज माय मावशी. आणि मम्मी इथे येणाऱ्या सगळ्या गेस्टना आणि फॅमिली मेंबर्सना भेटत होती, वेलकम करत होती सगळ्यांचा. सर्व फॅमिली मेंबर्स आणि गेस्ट आल्यानंतर सुरुवात झाली ती इथे गेम्सची. हा गेम फक्त कपल्सचा होता, त्याच्यामुळे समोरून बघताना मला खूप जास्त मजा आली आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. कपल्सचा गेम सोडला तर मी ऑलमोस्ट सगळ्या गेम्समध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि इव्हन सगळ्यांनीच. सो यामध्ये सुद्धा खूप मजा आली. नंबर 6 6 बाबू, एका गिफ्ट साठी तुला पण बाहेर काढतो. ओके, 6 जणांनी सर्कल करायचं. ओके, म्युझिक. आणि इकडे सगळ्यात शेवटी पोहोचल्यामुळे मी इथे हरलेली आहे. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम. यू नो वॉट गाईज, हा क्षण आमच्यासाठी खूप जास्त मेमोरेबल, इमोशनल आणि हॅपीसुद्धा होता. कारण
या क्षणाला दीदी आणि जिजूने एकमेकांना हार घातले. दीदी खूप जास्त इमोशनल झाली होती अँड मी ऑल्सो, इव्हन सगळेच, कारण लॉकडाऊनमध्ये झालेलं लग्न आत्ता कुठे पूर्णत्वास गेलं. सो 4 मे हा दिवस तरी आमच्या नेहमीच लक्षात राहील. सगळ्यात आधी भावने गिफ्ट दिलं ते म्हणजे कलर स्केच दीदी आणि जिजूंचा, ते पण मराठमोळ्या लोकमध्ये. सो सगळ्यांना खूप जास्त आवडला आणि दीदी त्यातही इमोशनल झाली कारण इतका स्केच भारी होता. तुम्ही ऑलरेडी पाहिलाच असेल आपल्या मोठ्या ब्लॉगमध्ये. अशा प्रकारे दीदी आणि जिजूंची 5th वेडिंग ॲनिव्हर्सरी आम्ही खूप जास्त छान पद्धतीने सेलिब्रेट केली. सो लव्ह यू मम्मी. That's it. बस आम्ही आहोत, डोंट वरी. आम्ही सगळे आहोत, भोसले फॅमिली म्हणून आहे. काही पण बोला, आपल्याकडे असे खास क्षण कधी कधी येतच असतात, पण आपण त्यात कसं जगतोय ना ते महत्वाचं. आता आई सिंगिंग करणार. माझा घे ना मोबाईल. अरे म्हणजे हे गाणी दिले तू पाठवलंस ना मला. अरे यार हा दे ना. डरता है ओ मेरी साजन, ओ मेरे साजन, साजन साजन मेरे साजन. आणि हे माझं मोस्ट फेवरेट सॉन्ग आहे, मराठी सॉन्ग आहे. जग सारे इथे थांबले वाटते, भोवताली तरी चांदणी दाटते, मर्म बंधातल्या या सरी बरसता, ऊन वाटेतही सावली दाटते, ओघळे थेंब गाली सुखाचा, मिटे अंतर लपेटून घेता, तू माझा मीच तुझी सख्या, जीवलगा जीवलगा जीवलगा.